नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी देशभर धरणे आंदोलन. अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळापासून लांब अंतरावर अडकला. अग्निशमन जवानांनी एक्सटिंग्विशर सिलेंडरच्या सहाय्याने विझवली आग. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र जीवितास धोका होण्याआधी परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची नागरिकांची मागणी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ब्राह्मणी व्यवस्थापनातून महाबोधी महाविहार मुक्त व्हावं व ते बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात मिळावं याकरिता महाबोधी महाविहार बुद्धगया इथं गेल्या 15 दिवसांपासून जगातील बौद्ध भिक्खू संघ, बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येनं उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाची लाट संपूर्ण जगभर पसरलेली असून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा बुद्धगया मुक्ती आंदोलनाला पाठिंबा म्हणून बौद्ध भिक्खू व अनुयायी यांनी भव्य धरणं आंदोलन केली आहेत. यावेळी भिक्खू संघ आणि उपासकांनी एडीएन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. आज औरंगाबाद शहर में जो छत्रपति संभाजी नगर शहर कहा जाता है, इस शहर में ऑल इंडिया भिक्षु संघ के माध्यम से ये धरना आंदोलन किया जा रहा है। इस धरना आंदोलन का हमारा मुख्य विषय जो है, बिहार स्थित जो बुद्धगया में हमारा मेन टेम्पल है, बुद्धगया में विहार है, वो विहार तथागत भगवान बुद्ध का पवित्र स्थान है। यहाँ बोधि वृक्ष है। ये बुद्ध विहार जब अंग्रेजों का राज था उस समय लॉर्ड कनिंघम जो इंग्लिश अधिकारी थे उन्होंने इसका संशोधन किया। वहाँ बुद्ध की मूर्ति मिली और इंग्रज गवर्नमेंट ने डिक्लेयर किया कि बुद्ध विहार है। और उस समय रिपोर्ट इंग्लैंड में गया, वहाँ से उसको बुद्ध विहार बोल के उन्होंने स्थापित किया। जब भारत हमारा स्वतंत्र हो गया उसके बाद जितने भी भारत में विहार है, मंदिर है, वो मंदिर में हिंदू पुजारियों ने कब्जा करके उसको हटा के, बुद्ध को हटा के हिंदू मंदिर बनाया गया है। इस प्रकार का प्रयास बुद्धगया में भी होने जा रहा था। मैं जब 75 में गया तो उस समय बुद्ध की मूर्ति के सामने वो महादेव की पिंड रखी थी। हम देखा कि ये पिंड कैसी यहाँ पे। तो उसके बाद हमारे बंदे लोगों ने उसको हटाया, महादेव की पिंड हटाया वहाँ से। उसके भी पहले 1918 में हमारे जब अनागरिक धर्मपाल लंका से आए, वो लंका से आके उन्होंने बड़ा संघर्ष किया और बुद्धगया मुक्ति का आंदोलन पहले शुरू किया। महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन आहे ते केवळ बिहारमध्ये चालू नसून भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आणि याचं केवळ कारण आहे की गेली अनेक वर्ष हे महाबोधी विहार हे उच्चवर्गीयांच्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। कारण महाबोधी विहारामध्ये देश विदेशाचे लोक येतात, अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या महाविहारामध्ये देणग्या देतात, दान देतात आणि त्या दानाचा संपूर्ण लाभ केवळ उच्चवर्णीय ब्राह्मण लोकांना मिळतो। आणि अशा पद्धतीने दान जे आहे ते मिळवण्यासाठी महाबोधी विहार जे आहे ते ब्राह्मणांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे। परंतु आता सगळा समाज जागृत झालेला आहे। सुरुवातीला मध्ये अनागारिक यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर सुरई ससाई यांनी केलं होतं आणि आता या ठिकाणी हे मोठे आंदोलन आहे संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे। प्रत्येक गावाखेड्यातनं, प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं, जसं महाराष्ट्रात नाही तसं प्रत्येक राज्यातनं या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी सगळे लोक पुढे येत आहेत। आणि अशा प्रकारचं आंदोलन
जोपर्यंत हे बुद्ध विहार मुक्त होत नाही तोपर्यंत निरंतर चालू राहील आणि या आंदोलनासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते आम्ही सर्व करण्यासाठी तयार आहोत असे आम्ही शासनाला निश्चित सांगत आहोत। शासनाने या गोष्टीचा विचार करा। पंतप्रधानांनी त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांनी तसेच त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे विचार करावा आणि आमचं महाबोधी विहार मुक्त करावं। खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या भूमाफिया विरोधात खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत असून उपोषणकर्त्यांनी याबाबत एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आहे। ते विषय असा आहे की माझं नाव कल्याण रतन घुसळे, राहणार नंद्राबाद, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझी गट नंबर 23मध्ये 1 एकर 1 गुंठा जमीन असून तिथं अतिक्रमण केलेलं आहे। ते पाडण्यात यावं याकरता मी तहसील कार्यालय येथे उपोषणात बसलेलो आहे। जोपर्यंत ते बांधकाम पाडण्यात येत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे। माझी गट नंबर 23 येथे 1 एकर 1 गुंठा जमीन असून तेथील काही भूमाफियांनी गौण खनिज खोदकाम करून मुरुम खोदकाम करून बांधकाम चालू केलेलं आहे आणि ते बांधकाम जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे। बरं, हा तुमची मालकीची जागा आहे का? हो, माझ्या मालकीची जागा। मग तुमची मालकीची जागावर कसं काय अतिक्रमण केलं? त्यांच्याकडे काय आहे ते जागाचं? त्यांच्याकडे नाही ना काही कागद। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात आली होती, ज्यामध्ये बेरोजगारांना मानधन देण्याची घोषणा केली होती। मात्र या प्रशिक्षण कालावधी येत्या 26 मार्च रोजी संपुष्टात येत आहे, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शिक्षक पुन्हा बेरोजगार होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच शिक्षकांनी शहरात मूक मोर्चा काढला होता, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मध्ये महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना तसेच युवतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याकडे ही योजना राबवण्यात आलेली होती आणि या योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगार देण्यात आलेला होता। आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत हजारो युवकांना आणि युवतींना हा रोजगार देण्यात होता। मात्र हा रोजगार कुठे मिळत नसल्या कारणाने अखेरकार आता यांच्यावरती आंदोलनाची वेळ सध्याला आल्याची आपलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येने युवती आणि पुरुष सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। काय आंदोलनाची वेळ तुमच्यावर आलेली आहे मॅडम, काय सांगा, काय मागणी काय तुमची? नक्कीच आपण जर पाहिलं तर हेच ते युवक आहे आणि यांच्यासाठी ही योजना काढण्यात आली। काय मागणी काय तुमची? आमचा कार्यकाळ वाढून दिला पाहिजे। कार्यकाळ काय मुख्यमंत्री काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं योजनेअंतर्गत? हेच की कायमस्वरूपी करू म्हणून तेवढंच आश्वासन दिलं होतं। कायमस्वरूपी करूया म्हणून एकीकडे त्यांनी सांगितलं लाडका जशी लाडकी बहीण योजना तिचा लाडक्या भावाला सुद्धा देण्यात आलं, मात्र मिळालं नाही का? नाही मिळालं नाही असं तिकडे। दादा काय सांगाल, खरं सांगा म्हणजे मुख्यमंत्री सांगितलं लाडक्या भावाला सुद्धा आम्ही देण्यात आले, पण मिळाली नाही का नोकरी? मग मिळालेली आहे नोकरी, त्यांनी 6 महिन्यासाठी घेतलेलं होतं आम्हाला नंतर पूर्ण कार्यकाळ म्हणजे वाढून द्यावा यासाठी आम्ही मोर्चा काढतोय। का बरं मग असं वाटतं तुम्हाला की बंद होणार असं दिसतंय? नाही, असं काही वाटत नाही आता, कारण की सरकारची प्रक्रिया जी चांगली होती वरती, पण त्यासाठी आम्हाला जेवढं प्रयत्न होतोय 26 तारखेपर्यंत तेवढे प्रयत्न आम्ही करणार आहोत। पण मोर्चाची काय वेळ आली? मग मोर्चाची वेळ अशी आलेली आहे का आज आतापर्यंत सरकारने काही GR वगैरे काढलं नाही, त्यासाठी GR यायला पाहिजे आम्हाला पुढे करण्यासाठी, त्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे। बरोबर आहे। आपण जर पाहिलं ही 26 तारखेला जी आहे ही याची कालावधी संपणार आहे आणि यामुळे कुठेतरी ह्या युवकांमध्ये एक भीती आहे, भीतीमुळेच प्रशासनाने लवकरात लवकर जाग यावं म्हणून मोर्चे म्हणजे आंदोलनाची आता तुमच्यावर वेळ आलेली, मोर्चाची वेळ आली, असं का बरं असं वाटतं? निश्चित 6 महिन्यानंतर पुढचं काय याचं प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला हवं आहे आणि निश्चितच 6 महिन्यानंतर काय केलं जाणार आहे आमचं या संदर्भात आम्ही सर्वांनी आज हा मोर्चा जो काढलेला आहे तर त्या संदर्भात एकच मागणी आहे की 6 महिन्यानंतर तुम्ही आमचं काय करणार आहे। आणि परंतु यामध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही सरकारमधील जे काही मुख्यमंत्री असतील, माजी मुख्यमंत्री असतील, 100% सकारात्मक आहेत आणि 100% येत्या 2 दिवसात खूप छान सकारात्मक निर्णय या प्रशिक्षणार्थ्यांसाठी येईल। आणि निश्चितच यामध्ये जी काही मागणी की कार्यकाल वाढवण्यात यावा हा 100% वाढलेला असेल आणि या सरकारकडूनच सर्व लाडक्या भावांना आणि लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे 100% होणारच। बरं, मग मला सांगा, एवढा सरकारबद्दल सकारात्मक तुमचा निर्णय आहे, एवढा विश्वास आहे, मग मोर्चा का? मग काय असतं, आई मुलाला पाजणार आहे हे 100% त्या मुलाला माहिती असतं, परंतु त्याला रडावं लागतं
इशारा थोडक्यात. हो, थोडक्यात इशारा. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रशासनाला कुठेतरी हा इशाराच आहे आणि या इशाऱ्याच्या माध्यमातूनच या ठिकाणी ह्या बेरोजगार सरकारला कुठेतरी सांगण्यात येत आहे की आम्हाला लवकरात लवकर जे आहे हे कालावधी वाढवून देण्यात यावा. आपण जर पाहिलं तर शिक्षण संपल्याच्या नंतर जे आहे ह्या बेरोजगारांना रोजगार हा सरकारकडून देण्यात येतो. मात्र मोर्चे सध्या वेळ आहेत. दादा काय सांगाल, मोर्चा काढावा लागतोय? सर, आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, आमचा जो 6 महिन्याचा कार्यकाळ आता संपतोय त्याच्यामध्ये आमचं कुठलंही ट्रेनिंग कंप्लीट होत नाही, जे आपण वर्षभरासाठी म्हणतो. तर आम्हाला अजून 6 महिने कार्यकाळ हा वाढून द्यावा. त्याच्यामध्ये आमचं प्रशिक्षणही पूर्ण होतं आणि पुढे आम्हाला आस्थापनेसाठी जर कायम करता आलं तर त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग 1 वर्षाचं कंप्लीट होईल. 1 वर्ष ट्रेनिंग कंप्लीट करायला लागतं. हो. पण आता मला सांगा, तुम्हाला एकीकडे समजा सरकार सकारात्मक आहे तरी देखील मोर्चा काढावा लागतोय. सर, पण जोपर्यंत GR लेखी स्वरूपात आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ते कसं समजणार ना? म्हणजे असं वाटतं बाबा ही योजनेचा बंद होईल असं भीती का? नाही सर, परंतु ज्यावर लोकांचा कार्यकाळ हा 26 तारखेला संपतोय आणि याआधी 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारीला ज्यांचा पण कार्यकाळ संपलेला आहे त्या सगळ्यांना आता घरी बसण्याची वेळ आली. नक्कीच आपण जर पाहिलं तर हेच ते बेरोजगार शिक्षक आहे आणि हे शिक्षकांवरती आता कुठेतरी एक भीतीचं वातावरण त्याच्याने निर्माण झालेलं आहे. कुठेतरी GR काढलेला पाहिजे. प्रशासनाने योजनेची घोषणा मात्र केली, पण ट्रेनिंग सुद्धा झाली, पण हा कालावधी वाढून देण्यात यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. नेमका आता प्रशासन यावरती काय निर्णय घेईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. एटीसाठी मी देवराज आळे. गॅस सिलेंडर लीक होऊन लागलेल्या आगीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबाला रस्त्यावरील अडचणी आणि अतिक्रमणामुळे जवानांना इन्स्टिंग्विशर सिलेंडरच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणावी लागल्याचं दिसून आलंय. हडको N12 येथील स्वामी विवेकानंद नगर इथं हे पाहावयास मिळालं. गोपाळ सिंग देवीलाल शिरे हे हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानासमोर असलेल्या स्वामी विवेकानंद नगर येथील D53 येथील रहिवासी आहेत. सोमवारी 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील किचनमध्ये असलेल्या गॅस सिलेंडर लीक होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच हडको येथील अग्निशमन विभागाचा एक बंब अवघ्या 3 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी आग आटोक्यात आणली. यात उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर, ड्युटी अधिकारी गोरखनाथ जाधव, अग्निशामक जवान समीर शेख, रामदास दुधे, राजेंद्र बावस्कर, सय्यद अझहर, वाहन चालक शेख समीर यांच्या पथकानं आग आटोक्यात आणली. या कारवाईबाबत ड्युटी अधिकारी गोरखनाथ जाधव ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. स्वामी विवेकानंद गार्डन समोर एका घरामध्ये 12:17 आपल्याला एक कॉल मिळाला होता की घरामध्ये किचनमध्ये आग आहे. तर तात्काळ घटनास्थळी आपले पथक गेले व घरामधील किचनमध्ये आग होती. त्यामध्ये गॅस, शेगडी, घरगुती सामान होतं, किचनची ट्रॉली होती एक छोटी भाजीपाला ठेवण्यासाठी, ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आली आणि गाडीचा थोडा कंजेस्टेड एरिया होता तो आणि गाडीला तारा वगैरे होत्या वरून, त्याच्यामुळं गाडी पोहोचत नव्हती. तात्काळ आम्ही फायर एक्सटिंग्विशरच्या सहाय्याने ती पूर्ण आग कंट्रोलमध्ये आणली व आग पूर्ण विझवण्यात आली. त्यात काही जीवितहानी वगैरे झाली नाही, जीवित वगैरे काही नाही हानी नाही. हां, घरगुती साहित्य जळालं. हां, घरगुती सामान आपलं किचनमध्ये जे भाजी ठेवण्यासाठी जे एक लाकडाचा एक रॅक होता तो पूर्णपणे जळलेला आहे. शेगडी, गॅसची शेगडी आणि गॅसची नळी एवढं सामान जळलेलं आहे. नुकसान 70 ते 80 हजार अंदाजे असं. तर आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब दाखल होत असताना रस्त्यावर तारांच्या अडचणी आणि अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाच्या बंबाला लहान रस्त्यामधून आत प्रवेश करण्यास अडचण येत होती. त्यामुळे बंब घटनापासून लांब अंतरावर उभा करावा लागला आणि अग्निशमन जवानांनी फायर एक्सटिंग्विशर सिलेंडर हातात घेऊन धाव घेत घटनास्थळ गाठलं आणि आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र अतिक्रमण आणि रस्त्यावरील अडचणी यामुळे मोठा धोका उद्भवू शकतो हे या घटनेमुळे सिद्ध झालंय. महानगरपालिकेचे प्रशासक आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अतिक्रमण काढण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. मी सकाळी चाय बनवायला लागलो होतो गॅसवर. चहा ठेवून 10 मिनिटं झालते आणि चहाच्या बाजूला मी उभं होतो किचनच्या बाजूला आणि अचानक ते सिलेंडर जिथं ठेवला होता ते ब्लॉकमध्ये जे असं बॉक्स टाईप येते त्याच्यामध्ये अचानक सिलेंडरने पेट घेतला आणि जो दरवाजा बंद केला होता सिलेंडरचा तो दरवाजा ऑटोमॅटिक गॅसनं बाहेर मारला त्यानं झटका. मी वाकून बघितलं तर सिलेंडरमध्ये आग लागली. तर तीच आग माझ्या पायापर्यंत आली आणि पायाला झटका लागला
आग चटके लागले. मग बाहेर आलो पळत पळत. 1-2 लोकांना चाललं ते शिकवणीवाले, त्यांना विचारलं, भाऊ थोडी आग लागली यार, थोडी मदत करा. तर ते शिकवणीवाले काही आले नाही. बाजूला आमचे मोठे भाऊ आहे, मोठे भाऊंनी पाहिलं काय झालं काही नाही. हे पळत आले. मग तिथून हे पळत आले. मग नंतर आम्ही पाणी मारलं, खूप पाणी मारलं. तर ते नोब बंद करायला गेलो, तर नोबसुद्धा जळून गेलं होतं सिलेंडरचं. म्हटलं पहिले नोब बंद करतो, आग आटोक्यात येईल. नोब जळूनच गेलं, नोबच हातात नाही आलं. नंतर मग ते मोठ्या भाऊनी, आम्ही तिथे एक संतोष आहे म्हणून, संतोष कावळे म्हणून, त्यांनी फायरला फोन केला. संतोष कावळेनं पण घरामध्ये येऊन भरपूर मदत केली. एवढं पाणी मारलं आम्ही. एक वेळेस पाण्यानं विझली होती आग. मग सिलेंडर बाहेर उघडल्याबरोबर पुन्हा भपका मारला. नंतर मग ते फायर अग्निशमनला फोन केला. अग्निशमनवाले आले. तर तिथपर्यंतच गाडी येऊ लागली. आमच्या घरामध्ये गाडीच येत नाही. गाडी इथपर्यंत आली असती तर मग इथं एवढं झालं नसतं, लवकर आली असती. तर पण गाडी आली तर ते तिथं घरी कोणतं तिथं गाडी यायला जागा नाही. एवढं अतिक्रमण करून ठेवले लोकांनी. इथं मरून गेलं कोणीतरी तर त्यांना तिकडे काही परवा नाही. आताच येत नाही गाडी. शेवटी ते अग्निशमनवाले छोटे फायर एक्सटिंग्विशर जे असतं आगीचं, ते छोटे घेऊन आले. त्यांना ते सिलेंडर विझवलं त्यांनी. मग ते बाहेर केलं. सगळ्यात मेन प्रॉब्लेम, तर गाडी जरी इथं आली असती ना तर काही झालं नसतं. काही इथं घटना झाली, ते पूर्ण लाईन लागून जाईल मारण्याची लोकांची, पण गाडी नाही इथं येऊ शकत. इथं तर गाडी तिथं लय मोठं अतिक्रमण करून ठेवलं आहे. काय कोणी ध्यान देत नाही, कोणी काही बघत नाही, कोणी कोणाला बोलत नाही. आम्ही स्वतः एवढं परेशान झालो. आज तुमच्या समक्ष आहे बिलकुल असं काय झालं म्हणून. अतिक्रमण वेळेवर काढलं तर वेळेवर रस्ता मोकळा केला, गाडी इथपर्यंत येईल तर वाचल जीव कोणाचा. तर आज तर मोठा भाऊ पण गेले असते, आज तर मोठे भाऊ बी गेले असते, मग मी बी गेला असतो. काहीच कारण होतं आमचा चौकामध्ये. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। 48 तासांच्या दुरुस्तीच्या कामानंतर 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्ववत करण्यात आली असून पाईपलाईन वरील जिफी जॉईंट नंतर सोमवारी दुपारनंतर दोन्ही पंप सुरू करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झालाय। जायकवाडी धरणाच्या जवळ असलेल्या मनपाच्या पंप हाऊस परिसरात शनिवारी सकाळी 700 मिमी व्यासाची जलवाहिनीवर गळती लागायची निदर्शनास आल्यानंतर पाहणी अंती जलवाहिनी फुटली असल्याचं स्पष्ट झालं। परंतु या जलवाहिनीवर नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन तर खाली 2500 मिमी व्यासाची जलवाहिनी असल्यानं सदर दुरुस्तीसाठी मोठा अडथळा निर्माण होऊन मनपा पाणी पुरवठा विभाग समोर आव्हान उभं राहिलं असताना पाणी पुरवठा विभागानं या आव्हानाचा सामना करत तब्बल 48 तासांच्या अथांग परिश्रमानंतर सोमवारी दुपारी दुरुस्तीचं काम पूर्ण केलं आहे। या कामासाठी MGPच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं। 2500 मिमी व्यासाची जलवाहिनी थोडी व उचलून या दोन्ही लाईन मध्ये गॅप निर्माण करून 700 मिमी व्यासाची जलवाहिनीवर GP पॉइंट करून वाहिनी दुरुस्त करत ते पूर्ववत केलं। सोमवार दुपारपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करत दुपारनंतर पंप हाऊस वरील दोन्ही पंप सुरू करण्यात आले आहे। जायकवाडी पंप हाऊस जवळ फुटलेल्या 700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचं काम 48 तासांच्या दुरुस्तीनंतर सोमवारी दुपारी पूर्ण झालं असून पंप हाऊस गृहवरील दोन्ही पंप सुरू करण्यात आला आहे। तर पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागानं दिली आहे। तिनं दिलेला नकार पचवता न आल्यानं प्रेमवीरानं एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील पिंपरखेडा गावामधून समोर आले आहे। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 21 वर्षीय तरुणीला लग्नासाठी साकडं घातलं, मात्र तिनं दिलेला नकार पचवता न आलेल्या प्रेमवीरानं हा प्रताप केलाय। ही घटना गंगापूर तालुक्यातील पिंपरखेडा गावात शनिवारी 1 मार्च रोजी घडली आहे। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी नारायण दत्तात्रय चनघटे याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरखेड्यातील तरुणी आई व भावासह राहते। घरी कोणी नसताना नारायण तरुणीच्या घराबाहेर चक्रा मारायचा। शनिवारी त्यानं थेट घरात प्रवेश करून तू माझ्याशी का बोलत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे अशी गळ घातली। मात्र तरुणीनं त्यास नकार दिल्यानं त्याचा राग अनावर झाला। त्याने तिचा उजवा हात धरून शिवीगाळ करत मारहाण केली। त्याचवेळी तरुणीची आई परत आल्यानं त्यास रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यानं तरुणीच्या आईला देखील शिवीगाळ करून मारहाण केली आहे। आझाद अली शाह शिक्षण संस्था आझाद NGO खडकेश्वर द्वारे संचलित दौलताबाद येथील शायनिंग स्टार स्कूल आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत अत्यंत हर्ष, उत्साहात आणि आनंदमय वातावरणात वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन हायफिल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भगत सिंग दरक हे होते। आझाद अली शाह शिक्षण संस्था आझाद NGO खडकेश्वर द्वारे संचलित दौलताबाद येथील शायनिंग स्टार स्कूल आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य मजहर फारुकी हे होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आलोक देवडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मा प्रेमकुमार देवरा, सुप्रसिद्ध बिल्डर तथा MIM नेते बाबा बिल्डर, आझाद NGOच्या अध्यक्षा सय्यद कैमून, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी साजिद पाशा, संस्थेच्या सहसचिव मदिहा फातिमा खान तसंच शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, असंख्य पालक आणि श्रोते उपस्थित होते। सर्वप्रथम भगत सिंग दरक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर शाळेतील विद्यार्थी अब्दुल बारी यांना स्वागतपर भाषण करून शब्द सुमनानं उपस्थितांचं स्वागत केलं। त्यानंतर शाळेतील सहशिक्षक शेख आरिफ यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिले व आलेल्या सर्व मान्यवरांचं शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला।
यानंतर शाळेतील शिक्षिका शेख सुमैया यांनी संस्था आणि शाळेचे अहवाल वाचन केलं. संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना मराठवाड्यातील मानाचा पुरस्कार आझाद NGO तर्फे देण्यात येतो. तो पुरस्कार यावेळी भगतसिंग दरात यांना स्पेशल ॲप्रिसिएशन अवॉर्ड आणि योगेश देवडा यांना मॅन ऑफ द इयर अवॉर्ड देऊन शाल, बुके, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, ट्री प्लांटेशन, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि संस्थेतर्फे एक भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. याशिवाय प्रत्येक शाळेतील उत्कृष्ट पालक म्हणून फिरदोस अलीम पठाण, फिरदोस फिरोज बेग, असलम शेख व उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून फारिया खान, हुमेरा हनीफ पठाण, काशिफ वाजिद खान, अब्दुल बारी रहमान या सर्व पालक व विद्यार्थ्यांना शाल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, बुके व बक्षीस देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर वेलकम सॉन्ग, ब्राझील, आय लव्ह माय इंडिया, मेरा जूता है जापान, मी आहे कोळी, पुष्पाराज, तर वृक्ष संवर्धन, स्वच्छता का महत्व, शिक्षण का महत्व, मोबाईलचे दुष्परिणाम या विषयांवर संदेश देणारी नाटकं सादर करून उपस्थित सर्व पालक आणि श्रोते यांना मंत्रमुग्ध केलं. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक करून अतिशय छान कार्यक्रम सादर केल्यामुळे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध असून जो हे दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा आंबेडकरांचा संदेश त्यांनी लोकांसमोर मांडून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं वचन घेतला. तर त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध असल्याचं वचन दिलं. यानंतर आलोक देवडा यांनी आपल्या भाषणामध्ये लहान चिमुकल्यांच्या सर्व कार्यक्रमाचं कौतुक करून त्यांनी सांगितलं, आम्ही अनेक मीटिंगमध्ये, अनेक कार्यक्रमांमध्ये जातो, परंतु एकीकडे कार्यक्रम सुरू असतो आणि दुसरीकडे हातात मोबाईल सुरू असतो. परंतु आज या कार्यक्रमात जेव्हापासून मी आलो, मी माझ्या मोबाईलला हात सुद्धा लावला नाही. मोबाईल स्विच ऑफ करून फक्त आणि फक्त कार्यक्रम बघत होतो. इतका छान व समाजाला उत्कृष्ट व दर्जेदार संदेश देणारा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं श्रेय सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे असल्याचं सांगून संस्थेमार्फत होत असलेल्या कामाची त्यांनी भरभरून कौतुक केलंय. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी यांनी केलं. आभार प्रदर्शन नीता शेख यांनी केलंय. शेख फौजिया, सय्यद सोनम, बुरहाना पठाण, वैष्णवी देहाडे, धनश्री खिल्लारे, आशा ढाकणे, शेख रिदा, शेख निलोफर, सलमा खाला, नफिसा खाला, दिलीप म्हस्के, सय्यद अजरुद्दीन, मुलाफ पठाण आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. शेवटी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणेच याच वर्षी देखील यावर्षी देखील शहरातील RJ इंटरनॅशनल स्कूलनं मोठ्या उत्साहानं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसोबतच गणित, सामाजिक शास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि मराठी यासारख्या विषयांवरही माहितीचं उत्तम सादरीकरण केलं आहे. RJ इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चाललेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पालकांची उपस्थिती व प्रयोगांची स्तुती या बाबी विशेष उल्लेखनीय होत्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रयोग, B12 जीवनसत्वाची कमतरता व त्याचा मधुमेहाशी असलेला संबंध, पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी 7 खंडाविषयी दिलेली माहिती, बँकेच्या कार्यपद्धतीविषयीची माहिती, चंद्रयान 3चा त्रिमितीय देखावा यासारख्या सादरीकरणांनी सर्व उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या प्रयोगांसंदर्भात विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन सर्वांकडून शाबासकी मिळवली. या प्रसंगी लुपिन रिसर्च पार्कचे संचालक श्री सयाजी पाटील आणि श्री श्यामसुंदर डोडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजदीप सिंग चावला, सचिव श्री परमेश्वर सोळुंके, प्राचार्य श्रीमती शिल्पा पाठक व उपप्राचार्य श्री गजानन जोशी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तसंच शाळेच्या विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती क्षमा पांडे आणि सर्व शिक्षक वृंदांच्या अथक परिश्रमानं हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडलं. हॅलो, नमस्कार. आज सायन्स डे निमित्त RJ इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञानाचं जे प्रदर्शन घेतलं आहे ते अप्रतिम घेतलेलं आहे. आम्ही म्हणजे स्टार्ट फ्रॉम एंट्री टू अप टू 5th फ्लोअर तर गेलो आम्ही
तर त्या मुलांचे जे कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी जे सायंटिफिक जे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दे आर पिकिंग व्हेरियस काइंड ऑफ प्रोजेक्ट. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची क्लॅरिटी, द वे ऑफ एक्सप्रेशन, त्यांचा जो कॉन्फिडन्स तो वाखाणण्यासारखा आहे. आणि आज मी शाळेमधले म्हणजे कर्मचारी, मग इथले प्राध्यापक वर्ग, इथले प्रिन्सिपल, मॅनेजमेंट ह्यांचंसुद्धा कौतुक करू इच्छितो. कारण की त्यांनी इतक्या हिरिरीने त्यांना मुलांना सहभाग करून आणि हे सायन्स प्रदर्शन म्हणजे मला तर इतकं छान वाटलं ना, म्हणजे असं प्रदर्शन म्हणजे पहिल्यांदा मी बघतोय. बहुत ही यूनिक है इस सेंस में कि ये बच्चे आगे जाकर साइंस, ज्योग्राफी और अलग अलग सब्जेक्ट से रिलेटेड एक्साइटमेंट फील करेंगे और अपने आप को उस दौर में, उस फील्ड में डेवलप कर पाएंगे. और ये इतना आसान नहीं है इसको करने के लिए. इस चीज़ के लिए हमने अप्रिशिएट करना चाहिए आरजे इंटरनेशनल के मैनेजमेंट को, टीचर्स को और यहाँ के हर फैकल्टीज़ को, क्योंकि उन्होंने बच्चों में एक्साइटमेंट दिया, खुशियाँ दी और उस चीज़ को डेव्हलप किया. सो नमस्कार, मी ऐश्वर्या चौथे. तर आम्ही आज इथे आरजे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलो आहोत. तर इथे सायन्स डेचं एक्झिबिशन चालू आहे. इथलच्या मुलांनी खूप छान म्हणजे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स आणि खूप छान छान आयडियाज वगैरे आयडिया घेऊन वगैरे असे छान छान प्रोजेक्ट्स वगैरे केले आहेत. आणि आम्हालाही खूप छान वाटलं. म्हणजे आमचे विद्यार्थीसुद्धा खूप छान एक्सप्लेन करतात आणि छान वाटतं की म्हणजे त्यांना त्यांचे इनोव्हेटिव्ह आयडियाज लोकांना सांगता येतात, ते नीट एक्सप्लेन करतात. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी देशभर धरणे आंदोलन. अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळापासून लांब अंतरावर अडकला. अग्निशमन जवानांनी इन्स्टिंग्विशवर सिलेंडरच्या सहाय्यानं विझवली आग. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र जीवितास धोका होण्याआधी परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची नागरिकांची मागणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.